विद्यमान आमदार निवडणूक झाल्यापासून निकाल लागल्यापासून आजपर्यंत आम्हाला कुठे दिसलेच नाही. ज्यांनी 30 वर्षात कामं केलं नाही त्यांनी खासदार काका असून 10 वर्षात काम केलेले. आता सध्या विधानसभा निवडणुकीच्या चर्चा ज्या आहेत त्या गल्लोगल्ली चौकामध्ये रंगलेल्या आहेत. अहो काकांच्या माध्यमातून भरपूर ठिकाणी कामं झालेली आहेत. जिल्ह्याचा विकास काकांनी केलेला आहे. पाण्याची, रस्त्याची, लाईटीची सगळ्याची कामं काकांच्या माध्यमातून भरपूर झालेले आहेत. आणि प्रभाकर बाबांचं ही काम अतिशय चांगलं आहे. घरोघरी पोचणारे नेते संजय काका आहेत. तसं संजय काकांचं आता वातावरण चांगलं आहे. मी आता पोहोचलोय तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघातील तासगाव या शहरामध्ये आणि या विटानाका परिसरामध्ये आता सध्या मी उभा आहे. मी जन्मल्यापासून आमचे वडीलधारी माणसं, आई वडील असेल आमचे कट्टर आम्ही काका प्रेम आहे. काका जिथे जाल ते पक्ष आमचा. संजय काका पाटील काकाच निवडून येणार. तरी पण आपले काका येतील असं वाटतं आम्हाला. संजय पाटील त्यांचं वारं म्हणजे त्यांनी कामं केलेली. काका शीड बसलेले आमदारकीत पाटील, रोहित पाटील, त्यांच्या समन्वय पाटील त्यांच्याकडनं तर काय कामं झाले नाही. काकाकडनं तर कामं चांगली झालेली आहेत आणि काकाने कामं केले. ते आमच्यासाठी परमेश्वर दोघे बे नाही का. तर मग आता हे बघा खंडोबा मसोबा काय वेगळा आहे का. काकांनी सुद्धा कामं केलेली आहेत. संजय काका काय आम्ही काकाला जाऊन निवडून आणणार. आता जे वारा जे संजय काकांचं आहे आणि काका हे 100% आमदार होणार. आणि काकांचंही काम चांगलं आहे. जे सर्वसामान्य जनतेपत्र पोचणारा एकमेव नेता असा आहे संजय काका पाटील. काय वारं घे काकाचं. संजय काकांची कामं केलेत, पण कामं केले ते दाखवून देत नाहीत काका. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आता अवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणुकीचं मतदान होतंय आणि या मतदानानंतर काही दिवसानंतर लगेच मतमोजणी होणार आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने कळणार आहे की महाराष्ट्रावर सत्ता कोणाची आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार पदाची बाजी मारणार कोण हे पाहता येणार आहे. मात्र आता सध्या विधानसभा निवडणुकीच्या चर्चा ज्या आहेत त्या गल्लोगल्ली चौकामध्ये रंगलेल्या आहेत आणि या निमित्तानंच केके न्यूजच्या वतीनं विधानसभेचे ढोल आणि मुद्द्याचे बोल या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या अंतर्गत आम्ही विविध मतदारसंघामध्ये भेटी देतोय आणि तेथील नागरिकांशी संवाद साधतोय. त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न असा करतोय की त्यांच्या मनातील नेमका आमदार कोण, त्यांच्या परिसराचा विकास झाला आहे की नाही, विद्यमान आमदारांची कार्यपद्धती कशी आहे, हे सर्व जाणून घेण्यासाठीच मी आता पोहोचलोय तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघातील तासगाव या शहरामध्ये आणि या विटानाका परिसरामध्ये आता सध्या मी उभा आहे. या ठिकाणी काही मासे विक्रेते आहेत. आपण आज अनेक ठिकाणी आज मांसाहार पण केला जातो. त्याचबरोबर बाजाराचा दिवस आहे, बाजारात गर्दी आहे. तर तोपर्यंत आपण यांच्याशी आज चर्चा करूया. दादा काय नमस्कार, बोला की. मासे कुठून आणलाय जा. मासे हे नदीचे असतात, समुद्राचे असतात. बर, बोला की. दर कसे आता काय दर आता हे 200, 250, 160, बर 500 पर्यंत मासे दर असतात. वाढल्या का कमी करतो थोडं, वाढल्या का कमी झाल्या. नाही, आता रेट उतरले सगळे. बर, इलेक्शनचं पिरियड चालू आहे हो, त्यामुळे दर रेट एकदम डाऊन झाल्यात. आता महत्वाचा मुद्दा तुम्ही म्हणला इलेक्शनचं पिरियड त्याला उलट दर वाढलं पाहिजे. नाही नाही, आता जेवण चालू आहेत हो, त्यामुळे आम्हाला गिराक कमी आहे, त्यामुळे दर कमी केलेत ना आम्ही. असं झालंय. हा, आता तुम्ही इथं किती वर्ष व्यवसाय करताय. आता झाले की 20-22 वर्ष झाली की. 20-22 वर्ष केलीत. काय वाटते तुम्हाला आता निवडणुकीला तुमच्या मतदारसंघात कुणाचं वार आहे. काय तसं सांगू शकत नाही हो. तसं संजय काकांचं आता वातावरण चांगलं आहे. बर, संजय काकांकडनं कामं झाल्यात हो इकडं. झाल्यात की काकांची कामं झालेत चांगली. बर, कामं केलेत काकांनी. आणि विद्यमान आमदारांकडनं काय कामं झाली. आमदारांची पण कामं झालेत, पण कसं आहे तिथले तिथे कामं झालेत ना. बर, पण काकांचे, प्रभाकर बाबांचं कामं चांगली झालेली आहेत. प्रभाकर बाबा असतील किंवा संजय काका असतील, हा, तिने कामं केलीत हो, फक्त तोंड बघून केलीत. नाही आता कसं आम्ही तसं काही सांगू शकत नाही हो. कसं असतंय, आता दोन्ही पक्ष आम्हाला सारखेच आहेत. आम्ही व्यापारी वर्ग आहे, त्यामुळे आम्ही कोणा शब्द बोलू शकत नाही. मामा, तुम्हाला काय वाटतंय हो कशाबद्दल. आता निवडणुका सुरू आहेत आमदारकीच्या. काय कुणाचं वार आहे तुमच्या इकडं. संजय पाटील. काय हो काय म्हणलं काय सांगाय. तुम्ही किस्सा का धरलाय. आम्ही त्यातलं नाही काय करून घेत. त्याच्याबद्दल काही नाही. वातावरण त्यांचं का असेल, त्यांचं का वार आहे इकडं. त्यांचं वार म्हणजे त्यांनी कामं केलेली, बर, त्यामुळे वार आहे. ठराविक लोकांची कामं केलीत ना त्याने. ठराविक नाही, जवळ सगळी. आता हे बायकासनी पैसे मिळायला लागले. बर, तुम्हाला त्याचा फायदा काय. मला मिळतातच की त्यातलं निम्म पेन्शन.
पेन्शन मिळते होय. मग आता काय वाटते तुम्हाला? आता एकीकडे रोहित पाटील आहेत, होय. एकीकडे संजय काका पाटील आहेत. होय. त्या दोन नेत्यांमध्ये आता इथं तुल्यबळ लढत होणार आहे. काय वाटते कोण होईल आमदार? आता बघूया कोण होतं काय तसं काय सांगू शकत नाही. बर, पण संजय काकांची कामं आहेत, भेटतात तरी का कधी ते? होय. दादा काय सांगता? आता काय निवडणुका सुरू आहेत, काय कुणाचं पारडं जड वाढते हो? काका शीड बसलेले संजय काका पाटलांची कसं काय? कारण त्यांनी ज्यांनी 30 वर्षात कामं केलं नाहीत त्यांनी खासदार काका असून हा. 10 वर्षात कामं केलेले केलेत कामं? केलेत का पण ठराविक लोकांचीच कामं झाली हो. ठराविक ते आता जनतेला माहिती पण आम्हाला असं कळलं तोंड बघून कामं करतात. नाही तसला माणूस तो नाहीच. हा. आणि प्रभाकर बाबांचंही काम अतिशय चांगलं आहे बर, आणि काकांचंही काम चांगलं आहे. विद्यमान आमदारांनी काय कामं केली तिकडे? ते अजून काय मला माहिती. आम्ही आहे वंजारवाडी गावचं. हा. वंजारवाडी गावात साधारणतः मला माझं तर काही काम झालं नाही. बर, काका मी जन्मल्यापासून आमचे वडीलधारी माणसं आई वडील असेल आमचे कट्टर आम्ही काका प्रेम आहे. बर, काका जिथे जाईल तो पक्ष आमचा. बर. आता काका उद्या पुढच्या निवडणुकीला तिसऱ्याच चिन्हावर लढले तर काकाच तरी पण काका? काकाच. बर, तुम्हाला काय वाटते हो? दादा मी उत्तर प्रदेशचे माणूस. उत्तर प्रदेशचे माणसं आहे. मामा तुम्ही कुठला आहे सांग? कुठला आहे सांग? मी आहे पुण्यात. पुण्याचे आहे जा. हो इकडे मामा, कुठे चाललाय का? बाजारात बाजारात. काय आज काय खाटकुट आहे का? काय नाही भाजीपाला विकायला आलोय. भाजीपाला विकायला आहे होय. काय वाटते आता तुमच्या मनातला आमदार कोण? संजय काका पाटील. का हो? विकास आहे त्यांचा, विकास आहे पाणी आहे. फक्त त्यांचाच विकास, भागाचा विकास कुठे झाला? नाही सगळ्याला झालाय, बागा झालाय. हो बागा झालाय, बर. नगरपालिका बांधकाम झालंय, पाणी आहे पाटाला. हा. आणि काय पाहिजे? काय वातावरण आता कसं झालंय असं वाटतं तुम्हाला? काकाच निवडून येणार. काका हो 100%. कसं काय सांगता तुम्ही? हो लाडक्या बहिणीचे 15,21 केले त्यांनी. 6,500 रुपये जमा झाले. बर, जमा झाले. हो झाले झाले. मग त्याचा फायदा काय झाला? हा त्याचा फायदा तुम्हाला काय हो झाला? घर दवाखान्याच्या गोळ्या औषध चालू झाले. बायकांची होती ती बंद होते त्या. हा. दवाखाना इकडे आता दुसरी मला सांगा, ज्या काही योजना महायुतीच्या काढलेल्या हा. आहेत त्या सगळ्या फसव्या आणि चुकीच्या आहेत ना? नाही नाही फसव्या कशा? पैसे मिळाले फसव्या म्हणतात का? पैसे मिळाल्यानंतर पैसे मिळाले तर फसव्या म्हणतात का? बर. पैसे जमा झाले अकाउंटला आणि फसव्या म्हणायचं. मामा तुम्ही कुठं आलायचा? कुठं आलायचा? आटपाडी मधून आलायचा. बांगडा कसा दिला? बांगडा आता 200 रुपये रेट आहे. पापलेट पापडी 300. बारकी रुपये आहे काय? बारकीच रूम आहे. बर. काय आता जर आता वाढल्या का कमी झाल्या? तर कमी व्हावं लागल्यात. कमी व्हायला हो. लागल्या. समुद्री मासे एवढा तुम्ही आतल्या भागात कसं काय आणता हो? हे आवक चालू झाली ना आता. आता खेडेपाडी सगळ्यांना चालतंय, माहित झाले आता. मासे म्हणजे काय आहेत पहिले माहित नव्हतं. मच्छी काटा असल्यामुळे कोण खात नव्हतं, आता खायला लागल्यात. आवडीने खायला लागल्या. आवडीने खायला लागल्यात. आता आपल्याला आवडीचा आमदार पण निवडायचा आहे. काय वाटते कोण होईल आमदार? आमदार असं काय सांगू शकत नाही, तरी पण आपले काका येतील असं वाटतं आम्हाला. संजय काका पाटील. संजय काका असं येतील. का वाटते? वातावरण चांगलं आहे जरा. हा. भेटतात का तरी ते? येतात आम्हाला इथे आल्याबरोबर भेटून जातात. बर, बर. आता निवडणुकीला कोणाचं वारं वाटते हो? काय वारं घे काकाचं. आलो थांबा मी. आज काय काकाने लय मासं खरेदी केल्याला वाटतं? किती केलं? मासं लय खरेदी केल्याला वाटतं तुमच्याकडनं. नाही नाही मग काका कशाला म्हणतात? आहे तुमचं जोड आहे पण जोड आहे. पण काकांचा जोर आहे. काकांनी कामं तरी करायला पाहिजे का नको? हा काकांनी कामं तरी करायला पाहिजे का नको? केले कामं केलीत की. काय कामं केली? काय केले की बर्जी बांधले, मार्केट बांधले, पाणी आणले, शेतकऱ्यांना मदत केली. विद्यमान आमदारांनी कामं किती केली? विद्यमान आमदार आता सुमनताई पाटील आहेत, त्यांनी कामं किती केली? तिने केलेत की. आबाने केले, भरपूर केली कामं. काकाने बी केले. काकांनी केल्यातच म्हणताय तुम्ही अजून. पण काकांनी फक्त तोंड बघून कामं केलीत. काकांनी तोंड बघून कामं केल्यात म्हणा. ती काय माहित नाही आम्हाला. हा ठराविक लोकांना फक्त कामं करून द्यायची असं. हा असं आहे? तसं काय नाही. तसं काय नाही. तुमच्या मनातला आमदार सांगा आता मला. काकाच आहे.
काकाच दादा मला सांगा, आताच्या विद्यमान आमदार आहेत सुमनताई पाटील, त्यांच्या माध्यमातून तुमच्या इथं विकास कामं झालीत असं वाटतंय का? काय सुद्धा नाही. काय सांगताय? तरी पण ते आता 2 वेळा आमदार झालेच की इकडे. झाली ते काय नाही केलं. मग आता काय वाटतंय तुमच्या मनातला आमदार कोण? संजय काका का हो संजय काकांचं काय असं वेगळं योगदान आहे? अहो कामं केले ते. त्यांनी कामं केलं तिकडं. त्यांच्याकडे 2 वेळा खासदार पद होते ना ते इथं. खासदार मधून तरी कामं केली का त्यावेळेला? केलेत कामं केलेत लय केले. बर तू बोल काय, तू कुठं असतीस? दुकानावरच की आपलं माशाचं? मासे आपली दुकान मासा तुमचंच दुकान होय? मला मासा दे. या घेऊन जावा. चांगली सुरमई बिरमई दिली. उद्या या की. उद्या उद्या शुक्रवार असते. उद्या अरे तेवढ्यासाठी मला कोल्हापूरमध्ये यावं लागेल. या की हो. कोल्हापूर काय लय लांब आहे होय? कोल्हापूर काय नाही, पण निवडणुका जवळ आल्यात नव्हता आता. मतदानाचा दिवस जवळ आलाय. काय वाटतं रे, तू तरुण आहेस मला आता. कुठला माणूस तू बघणार आता तू आमदार? आता काय आम्ही काकाला जाऊन निवडून आणणार हो. का रे? काका पहिल्यापासून आहे तिथं. खासदारकी तिने 10 वर्ष केली. हा. आता तिनेच निवडून येणार ना. खासदारकी 10 वर्ष कामं पण काकांनी चांगली केली. अरे पण काम मला तर तेच लोक म्हणायला लागल्यात, काम ठराविक लोकांची झाल्यात. आता होणाऱ्यांचे झाल्यात हो. कारण आमच्या इथं तर तासगाव तालुक्यात तर काकांनी कामं भरपूर केलेली. केलं. मग आता काय वाटतंय तुला, 23 सारखा निकाल काय असणार आहे? 23 तारखेला काकाकडंच निकाल येत. पण आमदार इथं 2 वेळा आमदार आता सुमनताई पाटील, त्यांच्या बरोबरच रोहित पाटील जे आता उमेदवार आहेत, त्यांनी पण कामं केलीच की. नाही आमदारकीत पाटील रोहित पाटील त्यांच्या सुमनताई पाटील त्यांच्याकडनं तर काही कामं झाले नाही. काकाकडनं तर कामं चांगली झालेली आहेत आणि काकांनी कामं केलेली आहेत. आता तू सोशल मीडियावर ऍक्टिव्ह भरपूर असतीस. परवा काहीतरी तुमच्या मतदारसंघामध्ये पैसे वाटपाचं काहीतरी गोंधळ निर्माण झालेला असं काय कळालं? ते काय एवढे लक्षात नाही माझ्या. तेवढं आपण जास्त धंद्याच्या ह्याच्यात एवढेही नसतोय, तर एवढं काय नाही. मामा काय काय खरेदी केली बाजारात? हे सगळं केलंय खरेदी, काय ठेवलं नाही. काय डाळी भरपूर घेतल्या सगळी. डाळी वांगे एवढा सगळं. आज काय मग जंगी आहे? आता विधानसभा निवडणुका पण जंगी होणार आहेत. काय वाटतंय कुणाचा वारा तालुक्यात? समान 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 आहे. कसं काय हो? माहित आहे ना, आम्ही पाहुणे आहेत आमचे. दोन्हीकडे पण? होय, दोन्ही पाहुणे आहेत. दोन्ही पण पाहुणे आहेत. मग कोणाला द्यायचं? आता तुमची गुच्ची झाली, मग घोड्याला देऊ द्या का, त्या हत्तीला देऊ का? शेवटी निर्णय तुमचा आहे. बरोबर आहे. एवढं आता वातावरण आहे, विद्यमान आमदार आहेत, होय पाहुणच आहेत तुमचं. कामं झालीत का इकडं? कामच काय आता हाय दिसते तिची. दिसतात. होय, जरा जरा दिसते. बर. आणि संजय काका पाटलांचं काय? जरा जरा सगळे पाहुणे जायचे, मग कुणाचं काही सांगत नाही मी. तेरी बिचूक मेरी बिचूक. चला काका नमस्कार. कुठलं गाव? तासगावचेच. काय वाटते हो काका, आता निवडणुका सुरू आहेत, कसं कुणाचं पार्ट जड वाटतं इकडं? अजून काय सांगता येत नाही. अजूनही काय नाही झालं. आता 4-5 दिवसावर आता मतदान आलं. एका दिवसात सगळं बदलतंय. बर बदलतंय. काय हो मामा, काय वातावरण आहे तुमच्या इकडं? आमच्याकडं वातावरण एकसारखं असं काय नाही. बर. दोन्ही मिसळून आहे. मिसळून आहे. आमदारांनी तुमच्या कामं इथं केल्यात का हो? आमदार कामं आमच्या कुठल्याच आमदारांनी केलेलं नाही. बर. बेरोजगार लय आहेत. मग आता कामं कोणी केली तिकडं? आता कामं काय नुसतं काय आश्वासन देतात आणि जातात. आता यावेळेला तुमच्या मनातला आमदार कोण असावा? आमच्या मनातला आमदार म्हणजे अजून काय ह्या भागात अजून काय निर्णय घेतलेला नाही तसं. आम्ही तर काय जे काम करेल त्यालाच आम्ही मत निवडून देणार. माऊली बोला, कुठलं गाव? तासगाव. तासगावचे. माऊली, तुम्हाला एक माझा छोटासा प्रश्न आहे. निवडणुका आता सुरू आहेत, काय वाटते कुणाचं पार्ट जड वाटते इकडे तुमच्या इकडे? आता कसं आहे की दोघं म्हणजे काय म्हणतो का आपण, की आमच्यासाठी परमेश्वर दोघं बी आहेत. दोघं बी नाही का? तर मग आता हे बघा, खंडोबा आणि म्हसोबा काय वेगळा आहे का? मग आम्हाला द्याव दोन्ही बी सारखा आहे. मग कुठला काही नाही, पण ते आता बघू कसं काय होतं. बर. काही जनतेचा कवल असेल तसा आपल्या हातात काय आहे, नाही का?
विकास कामं केलीत का हो आमदारांनी तुमच्या इथं? आमदारांनी आता कामं केलीत किंवा त्यांच्या मापात काय केले ती काय अगोदर केलेली आहे ती करते ती हा. पण आता हे कसं आहे सरकारी ऑफिस असतात ह्यातलं आम्हाला कलावंताला काय कळावं नाही कलावंत माणसं हा. हा आता आम्हाला गाण्यातलं वाद्यातलं इचारा सांगतो बरोबर. तसं तर ही ज्याचं त्याचं क्षेत्र आहे ते हा. कोणाला जास्त याचा अभ्यास नाही चालतंय. मावशी कुठलं गाव? तासगाव तासगावच्याच होय. काय विका लागलाय घेवडा घेवडा एवढा? आणि तो श्रावण एवढा वेगळा असतोय का? हा मग एकच शिल्लक राहिला. हो बर. बोला काय वाटतंय आता निवडणूक आहेत? तर काय सांगावं आम्हाला काय अनुभव आहे होय पण कळते ना बाबा चर्चा असतात आपल्या इथं यांचं वारं त्यांचं वारं. आम्ही राहतोय सावळज मध्ये दिले मला तासगाव मध्ये त्यामुळं लय अनुभव आहे तासगावचा नाही लय अनुभव नाही. हा दिले इथं खरं राहतोय सावळज मध्ये कामं तरी दिसतात का? विकास कामं, रस्तं, गटर, पाणी, लाईट? तर एवढं काय माहिती आमच्या बर आम्हाला बर. फक्त काय आमचं म्हणणं आहे माहितीये हा. का लाडक्या बहिणीचं पैसे एवढं दिलं पाहिजे ते आम्हाला अजून मिळालेलं नाही बर. आम्ही कागदपत्र भरली होती सगळं केलं होतं आलं होतं मोबाईलवर पण पैसे मिळालेले नाहीत पैसे? हा आणि इथं आमची जागा आहे गुरुवार पेठेत तिथं मी ही नसते का संजय गांधीचं निराधार त्याची पेन्शन करायला आले होते नंतर घरकुल मिळायसाठी मी केलं होतं ते सुद्धा कुणी मंजूर करून घेतलेलं नाही मग कधी कोणी आमदार असतील किंवा आता संजय काका पाटील आहे, हा. प्रभाकर बाबा पाटील आहे, हा. इकडे रोहित पाटील किंवा सुमनताई पाटील आहे, अशा लोकप्रतिनिधी किंवा तुमच्या भागातले नगरसेवक वगैरे असतात त्यांना कधी बोललाय का? नाही 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 अनुभव नाही आम्हाला एवढा कारल्यात कारलं कडू कडू कारलं हा का मला कडू म्हणला? नाही नाही कारले सांगितले मला वाटलं असं तुम्हाला बोललं की कडू. नाही 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 काय म्हणतात की नाही ते? म्हणतात की तसं काय नाही बरं. शेतकरी आपण तसं शेतकरी बोलणार नाही आहे, ना. होय. होय काय वाटतंय आता आता कारलं तरी कडू आहे बरोबर आहे. तुम्हाला कुठला आमदार गोड पाहिजे? आता मी आहे विटा खानापूर मतदारसंघातला बर. हा. पण आता तुम्ही इथं बाजारात बाजारात येता. येतो बरोबर आहे या संदर्भात आपण बोलूया. हा. तुमची कायमचा तुमचा इथं सहवास सहवास आहे होय बरोबर आहे फिरताय तुम्ही. मांजरड्याचं इथलं येताय. जवळचं आहे. सगळं इथं. काय वाटतं इथं कुणाचं वार असावं? वारं तसं आपल्याला म्हणजे काटावच होणार आहे पण वारं कुणाच बी असो काटा टोका होणार आहे काट्या टोका हा, होणार. होय बर. हा. विकास कामं काय तिथं तुमच्या दिसली जाय तुम्हाला? विकास कामं आपल्याला तशी म्हणलं तर काकांनी सुद्धा कामं केलेली आहेत बर आणि आबांनी बी केली ती बर. आता आबांचे चिरंजीव आहेत रोहित पाटील हा. ते या निवडणुकीच्या रिंगणात आहेत हा. आणि तिकडं संजय काका पाटील बरोबर. हे निवडणुकीच्या रिंगणात हा. आहेत. होय. दोन्ही मातबर नेते आहेत. होय 23 तारखेला निकाल काय असं वाटतंय? तसं काटा टोका आम्हाला वाटतं रोहित पाटील बरं. आमचा माझा वैयक्तिक हा, अंदाज हा, हा. आम्हाला वैयक्तिकच अंदाज पाहिजे आहे. हा बरोबर आहे सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया पाहिजे आहेत. बरोबर आहे बरोबर आहे होय. तुम्ही शेतकरी आहात, हा, तुम्हाला हा. तुमचं फिरणं होत असते, बरोबर शेतकऱ्यांचे आहे होय. प्रश्न असतात, हा, होय मग तसं वाटतं तुम्हाला? रोहित दादा बसला सर माझा बरं. काय कारण असेल तरी? सहानुभूती आबांची सहानुभूती म्हणजे आबांनी इतक्या वर्षामध्ये जे काय कामं बरोबर केली, आहे त्यांचा एक वारसा घेऊन ते उतरले. उतरले त्यामुळं आमचा असा अंदाज ओके. काय वाटतंय हो? तुम्ही तरुण आहात, या निवडणुकीकडे तरुण म्हणून तुम्ही कसं बघताय? आता जे वारा जे संजय काकांचं आहे बर. आणि काका हे 100% आमदार होणार. पण संजय काकांनी कामं तरी केली पाहिजेत. कामं संजय काकांची कामं केलेत पण कामं केले ते दाखवून देत नाहीत काकांनी जी कामं केलीत भरपूर निधी सांगली जिल्ह्यासाठी खासदार होते 2 वेळा. काकांनी भरपूर निधी आणला जिल्ह्यासाठी पण तो काका म्हणजे मला बोलण्याचा उद्देश असा आहे की काकांची कामं भरपूर आहेत म्हणजे प्रसिद्धी तिने जाहिरात केलेली नाही काकांनी कुठल्याही गोष्टीची पण जे सर्वसामान्य जनतेपत्र पोहोचणारा एकमेव नेता असा आहे संजय काका पाटील. विद्यमान आमदारांनी भरपूर कामं केलीत म्हणे की विद्यमान आमदार निवडणूक झाल्यापासून निकाल लागल्यापासून आजपर्यंत आम्हाला कुठे दिसलेच नाहीत. काय कामं केलं सांगा तुम्ही? विद्यमान आमदारांची कामं मला दाखवून द्या. एकही काम असं नाही. अहो काकांच्या माध्यमातून भरपूर ठिकाणी कामं झालेली आहेत. जिल्ह्याचा विकास काकांनी केलेला आहे. पाण्याची, रस्त्याची, लाईटीची सगळ्याची कामं काकांच्या माध्यमातून भरपूर झालेले आहेत. पण असं म्हटलं जाते की काकांनी फक्त ठराविक लोकांचाच विकास केलाय. नाही असं नाही म्हणणारे ते त्यांनाच माहीत आहे. पण काकांच्या माध्यमातून भरपूर कामं झाली आहेत हे आम्हाला माहिती आहे. आम्ही बघतोय
आम्हाला दिसते संजय काकांनी तरुण आता तुम्ही तरुण आहात, तुमची मित्रमंडळी असतात, तुमच्या मित्रांच्या आपण मित्रांच्यात राजकारणात नाहीच पण एक मित्रांच्यात एक कल असतो बाबा आपल्याला आता ह्यो आमदार पाहिजे. काय तरुणांचा कल कुणाकडे आहे? आमच्या तर संजय काकांच्याकडेच. बरं. सर्वसामान्य जे जनतेत म्हणजे घरोघरी पोचणारे नेते संजय काका आहेत. बरं. आणि प्रभाकर बाबा. प्रभाकर बाबा या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार ऐन वेळेला संजय काका पाटलांना उमेदवारी मिळाली. काय कारण आहे त्यात? काय ते काय आता आपल्याला आपण सांगू शकत नाही. ते त्यांचं राजकारण मोठ्या लोकांचं आपल्याला म्हणजे तिथं आपण काय सांगू शकत नाही. चालेल. वेळ हा नव्हता मला देशीला नव्हता वेळ हा नव्हता बाजार करायचा बाजार करायचं 5 मिनिटं काय 5 मिनिटं काय नाही. आता निवडणुका सुरू आहेत. होय. काय वाटते कुणाची हवा इकडं आता? आता काय दोघं बी सारखीच आहे काय दोघांची सारखीच आहेत. दोघांची हवा सारखीच आहे. बर. मतदारसंघामध्ये विद्यमान आमदारांनी कामं केली असं वाटते का हो? आमदारांनी कामं दोघांनी बी केलेली. त्यांचं काय ते RR पाटील होतं तेव्हा त्यांनी बी केलंय, बरं. संजय काकांनी बी केलंय. बर. दोघांनी बी कामं केली. मग आता काय वाटतंय कुणाचं आमदार कोण होईल असं आता वाटतं? काय ते सांगता येत नाही. दोघांत संघ जायचे. संघ जाय. तुमच्या मनातला आमदार कोण? आमचं दोन्ही बी सारखेच आम्हाला. 2 आमदार करूया का आपण? ठरवून टाकूया एकदाच. तसं काय झालं तसं सांगलीला करूया. तासगावला 2 आमदार पाहिजे. जसं झालं तसं करूया. तसं झालं तसं करायचं. पण कामं कोणाची फास्ट आहेत? दोघांची बी. दोघांची पण आहेत. 50-50 लय ऐकूया लागले मला इथे. एवढं वातावरण 50-50 आहे. ढवळी. पण आता या तासगावमध्ये काय वाटतं कुणाचं वार आहे विधानसभेला? विधानसभेला रोहित पाटील की जय होणार. रोहित पाटील की जय होणार का? तसंच आहे. तसंच म्हणजे का? महागाई किती माग वाढवल्या लोकांनी त्यांना काय करायचे. महिला सुद्धा बोंबडायला लागल्या त्यांच्या नावाने. आपण महिलांना मिळाले की 1500 रुपये खुश आहे. 1500 रुपये मिळून काय करायचे. खुश असून काय करायचे. तेलाला डबा 1400 होता 2300 वर द्या. काय करणार लोक. मग महिला म्हणजे आम्हाला चांगला फायदा झाला त्याचा. फायदा होऊन त्याचा काय उपयोग आहे. महिलाच आता त्यांना लागले शिवाय द्यायला. आपण काय त्याला बोलायचं. बर. ही परिस्थिती आहे आता. बर. आणि ही निवडणूक 101% तुम्हाला सांगतो आम्हीच जिंकणार आहे. तुम्ही? हो आम्ही. काँग्रेसचं आवडतं? आम्ही राष्ट्रवादी. कुठलं राष्ट्रवादी? शरद पवार. महाविकास आघाडी. महाविकास आघाडीतली. बर. मला सांगा आता विधानसभा निवडणूक आहे. काय वाटते कुणाचं वार आहे इकडे? बघूया आता काय सगळी जी येईल आहेत मग बघूया आता कोणाचा नंबर लागतो. तुमच्या मनात आमदार कोण असावा? काय पहिला आहे पाटील. आता दोन्ही पण पाटीलच आहे. ते आपलं आहे ते द्यायला ठेवायचं. ध्यानात ठेवायचं सांगायला नाही कोणाला. लसूण वाटते असं कसलं लसूण? देशी लसूण. डायरेक्ट शेतात नाही का आलं? नाही लसूण. लसूण कसं आहे? माझ्याकडे जरा मार लसूण तर विकू दे. काय वाटतं? काय वाटतं तुम्हाला लसूण? महाग आहे, 500 रुपये. महाग आहे? मला पण वेगळा वाटला ते. नाही लसूण देशी आहे परंतु महाग आहे. महाग आहे. आता आपल्याला परवडणारा आमदार करायचा आहे ते. कोण करावा वाटतो? आमच्या दृष्टिकोनातून रोहित दादा पाहिजे. बर. काय कारण काय? काम आहे त्यांचं. आम्हाने काम केलं. आबांनी कामं केली. त्यांचा त्या कामाची पुण्य म्हणून आपण त्यांच्याकडे बघणार आहे का? नाही त्यांचं पण काम आहे. आहे काम. बर. त्यांना संधी द्यायला पाहिजे. तरुण नेता म्हणून संधी दिली तर काहीतरी करतील नव्हे. काय ते? तरुण नेता म्हणून काहीतरी संधी दिली की त्यांनी पण काहीतरी करतील हा, हा, ना. हा. वडिलांच्या ह्याच्या वारसा घेऊन. नाही असू दे. नाही काका मग काय वाटतं आता संजय काकांनी पण इथं आता कामं केली असं म्हटलं जातंय. पण सुरूच आहे तो. सुरूच होणार. सुरू म्हणजे अगदी घासून पुसून पण होणार. भाषण पुसून पण सुरू होता. इतकं काय कारण असतील म्हणजे इतकं चुरस असण्याची कारणं काय असतील तरी तुमच्या मते? प्रत्येक जण तो श्रेय घेतो ना. मीच केलं. हां तिथे काकाने पण थोडं बहुत केलेलं आहे. हां दादाने पण केलेलं आहे. पण एक तरुण तडफदार नेता म्हणून तरुण लोकांचं मत असं आहे. आम्हाच्या पाठीमागं तरुण तडफदार करते. थँक्यू. मामा तुम्हाला काय वाटतं? हां चालतं ओके. दोन्ही
दोन्ही पण आमदार म्हणजे एक खासदार आणि एक आमदार. बरोबर. एका घरात 35 वर्ष सत्ता आज आहे आणि एका घरात आता 10 वर्ष झालं खासदार. शेजारच्या तालुक्यापेक्षा विकास आपला कमी आहे. आपला ग्रामीण एरिया फक्त तासगाव शेती सोडली तर सगळा ग्रामीण एरिया. बरोबर. या ग्रामीण एरियात फक्त ऊस आणि द्राक्ष शेती पिकते. यासाठी काहीतरी म्हणजे एखादा साखर कारखाना मोठा आहे चालू स्थितीत आज नाही. बरोबर. द्राक्षावर काही म्हणजे असं प्रोडक्शन कुठलंच नाही वाईन सोडली. त्यासाठी की फॅक्टरी वगैरे किंवा बाय प्रोडक्ट तयार करण्यासाठी यांनी फॅक्टरी आणल्या पाहिजे. त्या मुलांना तरुण रोजगार दिला पाहिजे. अशा आमदाराला निवडून देण्यास काही हरकत नाही. आणि पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा. पाण्याचा प्रश्न आता हे सगळं पिकवण्यासाठी पाणी पाहिजे. पाणी मुबलक अजून नाही. या योजना काय कागदावर आहेत, त्या काही 10% सुद्धा योजना चालत नाही. बाकी जण नुसती श्रेय घेतात आणि त्यातनं काय 35 वर्ष त्यांनी काढली, 10 वर्ष यांनी काढलीत. 500 रुपये किलो. 500 रुपये किलो 600 तर अशा दृष्टीने आमदार आपल्याला तसा निवडा. तसा निवडायचा आहे. तर आता मी या विटा नाका परिसरात जो काही बाजार भरलाय तासगाव शहरामध्ये, या ठिकाणी अनेक नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्याशी संवाद साधत असताना मला असं दिसून आलं की संमिश्र प्रतिक्रिया या ठिकाणी मला ऐकायला मिळालेल्या आहेत. काही जण म्हणतात संजय काका पाटलांनी खासदार असताना अनेक विकास कामं केली, तर काही जण म्हणतात की रोहित पाटील यांच्या मातोश्री जे आहेत सुमनताई पाटील यांनी त्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं या ठिकाणी केलेली आहेत. त्यामुळे तुल्यबळ सामना या तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात रंगणार हे मात्र नक्कीच. KK न्यूज तासगाव. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.